वैराग्याचे भाग्य संत संग
संत संघाची लाभ संत संघाची लाभ संत संघाची लाभ वैराग्याचे भाग्य संत संघाची लाभ संत संघाची लाभ संत संघाची लाभ संत कृपेचे दीप परिसाधना निष्पाप परिसाधना निष्पाप परिसाधना निष्पाप संत कृपेचे दीप परिसाधना निष्पाप परिसाधना निष्पाप परिसाधना निष्पाप कोची देव भक्त भेदा भेद नाही जात भेदा भेद नाही जात कोची देव भक्त भेदा भेद नाही जात कोची देव भक्त भेदा भेद नाही जात भेदा भेद नाही जात भेदा भेद नाही जात संतोषीचे दीप परिसाधना निष्पाप परिसाधना निष्पाप परिसाधना निष्पाप संत कृपेचे दीप परिसाधना निष्पाप परिसाधना निष्पाप परिसाधना निष्पाप कृपा प्रेमे नाथे गाय गाणियात लोनिदाय गाणियात लोनिदाय गाणियात लोनिदाय
वैराग्याचे भाग्य
वैराग्याचे भाग्य संत संग हाची लाग, संत कृपेचे हे दीप, हरी साधक निष्पाप, तोची देव भक्त भेदा भेद नाही जात, संत कृपेचे हे दीप, करी साधका निष्पाप, तुका प्रेमे नाचे गाय, गाण्यात विरोणी जाय, तुका प्रेमे नाचे गाय, गाण्यात विरोणी जाय, संत कृपेचे हे दीप, करी साधका निष्पाप, योऽन्तः प्रविश्य मम वाचमां प्रसुप्तां संजीवयत्यखिल शक्तिधरस्वधाम्नाम् अन्यांशहस्तचरणश्रवणत्वगादीन् प्राणान् नमो भगवते पुरुषाय तुभ्यं। नमो सद्गुरु तुकया ज्ञानदीपा, नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा, नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ति, नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती। सेवेलागे सेवक झालो तुमच्या करुणी वैराग्याचे भाग्य संत संग हाची लाग, संत कृपेचे हे दीप, हरी साधका निष्पाप। अनंत कृपा विभूषित विश्ववंद्य जगद्गुरु श्रीमंत श्री तुकोबारा यांचा अभंग सेवेकरता घेतलेला आहे। आध्यात्म क्षेत्रामध्ये परमार्थाची वाटचाल करत असताना 5 प्रकारच्या अवस्थेची गरज आहे आणि या सर्व अवस्था एका भूमिकेवर थांबतात। ज्याप्रमाणे आपल्या हृदयामध्ये पंचप्राण वास्तव्य करतात, तसं आपल्या संप्रदायाचे पंचप्राण आहेत। त्या पंचप्राणामध्ये नंबर 1 भक्ती, नंबर 2 ज्ञान, नंबर 3 विरक्ती, नंबर 4 शांती, नंबर 5 गुरुनिष्ठा। ऐका, गुरुनिष्ठा किंवा ज्ञान किंवा भक्ती आणि शांती या 4ही माध्यमाला वैराग्याची म्हणजे विरक्तीची जोड असली पाहिजे। ज्ञान पुष्कळ प्राप्त आहे पण विरक्ती नसेल तर ते ज्ञान टिकूच शकत नाही असं माऊलींचं मत आहे, माझं नाही। विरक्ती वाचून काही ज्ञानासी तगण्याची नाही। माऊली म्हणतात, अरे
विरक्ती वाचून ज्ञान हे राहू शकत नाही, म्हणजे त्याला वैराग्याची मोठी गरज आहे. वैराग्य म्हणजे काय? त्याग नाम वैराग्य. आता त्या त्यागाचे दोन प्रकार आहेत. एक शारीरिक त्याग आहे, देहानं केलेला त्याग, आणि दुसरा मनानं केलेला त्याग. शरीरानं केलेल्या त्यागापेक्षा मनानं केलेला त्याग हा सर्वश्रेष्ठ आहे. काही माणसं म्हणतात, महाराज आम्ही चहा सोडला. चांगली गोष्ट आहे, पण दुसरे चहा पीत असताना म्हणतात साखर बरोबर आहे का, चहापत्ती टाकली आहे का. आता यानं सोडलाय तर त्याचं चहाचं चिंतन करायची काय गरज आहे? म्हणजे यानं सोडलाय, फक्त शरीरानं सोडलाय, अजून मनामध्ये सूक्ष्म वासना आहे. म्हणून एक शरीराचा त्याग आहे, एक दुसरा मनाचा त्याग आहे. मनाचा त्याग हा सहजासहजी होत नाही महाराज. परमार्थामध्ये वैराग्याचं बळ निर्माण लागतं महाराज, वैराग्याची शक्ती निर्माण लागते. लक्षात घ्या. साधू संतांनी जो परमार्थ केला, जो परमार्थ करत असताना पहिल्यांदा आपल्या भौतिक सुखाला लाथ मारली. भौतिक सुखानंतर प्रत्यक्ष भगवंताचं कैवल्य सुख प्राप्त झालं तरी त्यालाच लाथ मारली. असं कोण आगळा वेगळा पुरुष असेल सांग महाराज. प्रपंच रचना सर्व ही भोगोनी. पुन्हा त्यागिली. त्यागिली म्हणजे काय? पुन्हा त्याचं आठवण, त्याचे स्मरण नाही केलं. अनुतापाचे ज्वाळी देह बुद्धी हवे. त्या देह बुद्धी रूपी बंगल्याला अनुतापाच्या आग्नीनं आग करून राख रांगोळी केली महाराज. अनुताप. परमार्थ क्षेत्रामध्ये अनुतापाची गरज आहे. आपल्याला अनुताप होत नाही. जगतामध्ये जी अनेक तीर्थ सांगितलेली आहेत, त्या तीर्थामध्ये सर्वोत्तम तीर्थ माझ्या माऊलीनं सांगितलं. ऐका, माऊली म्हणतात सर्वोत्तम तीर्थ म्हणजे ज्ञानगंगा हे तीर्थ आहे. ज्ञानगंगा हे तीर्थ आहे. सर्व तीर्थामध्ये श्रेष्ठ तीर्थ, आणि त्याही पेक्षा श्रेष्ठ सांगितलेलं आहे अनुताप तीर्थी न्हाणीला. मावडी म्हणतात अनुताप नावाच्या तीर्थामध्ये पूर्ण न्हावून निघालं पाहिजे. आता अनुताप म्हणजे काय? अनुताप म्हणजे पश्चाताप. कशाचा? संसाराच्या अनात्म नाशमान स्वरूपाचा ज्यावेळेला परिचय होतो त्यावेळेला त्याचा काय व्हायला पाहिजे? पश्चाताप. ऐका, संसारातलं दुःख कळलं म्हणजे पश्चाताप नाही. संसारातलं सुख सुद्धा फेरसाळून लावलं त्याला पश्चाताप म्हणतात. त्रासाला हा जीव संसारीच्या सुखे म्हणतात. संसाराच्या दुःखाला कंटाळणे हे विशेष नाही महाराज. संसारातल्या सुखाचा कंटाळायला पाहिजे. काय वैराग्य असेल संसाराच्या सुखातला कंटाळायचा? काय सगळं अनुकूल सुख आहे. माणसाला त्याग करायची वृत्ती होईल. माणसं म्हणतात आम्हाला सगळं खेळायला प्यायला सगळं बरं आहे महाराज, तुम्ही फिरा, तुमचा धंदा आहे म्हणतात. आपलं घर सोडत नाही महाराज. भौतिकातल्या सुखाला लाथ मारली किंबहुना या असणाऱ्या देह तादात्म्य बुद्धीला लाथ मारली. लाथाळीला संसार लाथाळीला संसार
काय म्हणतात मला, देहबुद्धी असणाऱ्या संसाराला लाथ मारणे. महाराज, ह्या साधू संतांच्या ज्या अनुभूती आहेत ना, त्या अनुभूती आपल्याला बोध देऊन जातात. जोगा परमानंद रोज 1000, 2000, 5000 असा दंडवत घालायचे. एका शिष्यानं त्यांना एक नवीन अंगरखा शिवून आणला आणि आग्रह केला, महाराज तुमच्यासाठी खास शिवलाय आणि तुम्ही हा सगळा घातला पाहिजे. शास्त्र सांगतं किंवा माझे तुकोबारे म्हणतात, तुका म्हणे भीड पोटी लाभ विचाराची पोटी. परमार्थ करताना साधकांनी लोकाची भीड राखायची नाही, मनाची भीड राखायची नाही, इंद्रियाची भीड राखायची नाही. जोगा परमानंद म्हणजे अरे कशाला आणला सदरा, मला आहे ना सदरा अंगात. नाही म्हणले, महाराज हा नवीन शिवलाय खास तुमच्यासाठी आणि तुम्ही घाला. पण तेवढा तो बसला नाही, अंगात घालायला लावला. उद्या याच सदरा, हा सदरा करायचा आणि दंडवत घालायचा. आता ऐका, सूक्ष्म वृत्ती जी असते ना, सकाम वृत्ती, ती वृत्ती कधी कधी उच्च परमार्थाला बाधक ठरते. जोगा परमानंद दंडवताला सुरुवात करतात त्यावेळेला पहिल्यांदा मनात असा विचार येतो की आपला सदरा नवीन शिवलेला आहे, तेव्हा दंडवत घालत असताना सदरा मळला तर. म्हणून असा विचार करत करत सावकाश गुडघे टेकून सावकाश दंडवत पाहिला. रोज 1000, 2000 असे दंडवत पाहिजे, पण त्या वेळेला 100-500 पण झाले नाही. काय का दंडवताची संख्या कमी भरली, जाऊ दे उद्या भरती करू की, त्याला काय, हे आपलं लक्षण आहे. महात्म्याचं साधूंचं लक्षण तसं नाही. अरे बापरे, माझ्या दंडवतीची संख्या कमी भरली आणि केवळ या सगळ्यामुळं पश्चाताप.
लगेच अंगातला सदरा काढला, त्याच्या चिंध्या चिंध्या केल्या महाराज, राणू माळ फेकून दिल्या. एवढ्यावर थांबले नाही. पुढे ऐका. एक शेतकरी आपल्या शेतात नांगर धरलेला होता. त्याला हात मारली, दादा इकडे या. काय? हा जो तुमचा बैल आहे ना, नांगर दिले, त्या नांगराला मला बांधा आणि बैलाला झोप द्या, मारा बैलाला, बैल उधळू द्या. म्हणजे बाबा तुम्हाला जखम होईल ना. म्हणजे मला काय व्हायच ते होऊ नये. महाराज त्या नांगराला स्वतःला बांधून घेतलं, बैलाला उधळा लावलं. सगळं अंग महाराज त्या काट्यातून, दगडातून, खाचा खळग्यातून सगळ्या अंगाला जखमा झाल्या, रक्त व्हायला आलं अंगातून. आणि ते म्हणतात, पाहिजे का नवीन सदरा? नवीन सदरा पाहिजे? असं मनाला संवाद करतात महाराज. आता पुढचा विषय भगवान प्रत्यक्ष प्रगट झाले आणि भगवंताने विचारलं की म्हणले, बाबा एवढं का शरीराला कष्ट द्यायचं असतं का? त्यावेळेला जोगा परमानंद म्हणतात, इतके केलं म्हणून तर तू आलास, नाहीतर आमच्या किती एकादशा गेला. आता एकादशी तरी 3 टाइम खाऊ. आणि व्रत पण म्हणतात, व्रत एकादशी खालतं का द्वादशी का? अवघड आहे परमार्थ, लक्षात ठेवा. जोगा परमानंदाला काय झाला? पश्चाताप. ज्ञानोबा म्हणतात, परमार्थामध्ये अनुताप, अनुतापाची गरज. अनुताप वैराग्याचा नेसले निषेधा. अनुताप वैराग्याचा नेसले निषेधा. अनुताप वैराग्याचा नेसले निषेधा. अनुताप वैराग्याचा मागील कर्म काय झाले ते ठाऊक नाही मला. मागील कर्म काय झाले ते ठाऊक नाही मला. राम केला सौरी झाले राम केला सौरी झाले वैराग्यच आहे पण अनुताप युक्त. अजून तो कोण आपण अनुताप युक्त गेली अभिमान. ऐका, वैराग्य अनुताप युक्त आहे. आणि असा शैला मी धारण करून बसल्यानंतर जन्मजन्मांतराकडून माझ्याकडून काही कर्म अकर्म घडलेलं असेल ना,
ते सगळं कर्म अकर्म जळून भस्म झालं बरं का. आता मी काय करते, मी सौरी झाले. सौरी म्हणजे काय, सौरी म्हणजे काय, सौरी म्हणजे नवरी नाही बरं का. सौरी हा शब्द स्वैर शब्दापासून तयार झाला. स्वैर, स्वैर कोणाला म्हणतात, जी चंचल आहे तिला स्वैर म्हणतात. एका ठिकाणी जी स्थिर नाही तिला स्वैर म्हणतात. एकाला टाकलं दुसऱ्याला धरलं तिला स्वैरी म्हणतात. असं मी काय झाले, स्वैर झाले. त्या स्वैरचाच सौरी असा शब्द आला. सौरी झाले जनी. आणि पुढं राम केला धनी. मी संसार रूपी असणाऱ्या पतीला त्यागून टाकलं आणि रामाला धनी केलं. म्हणून माझा हा स्वैराचारच आहे असं तिचं म्हणणं आहे. आणि हा स्वैराचार धन्य आहे, असा स्वैराचार असावा. परमार्थामध्ये वैराग्य ही एक भूमिका, ही एक अवस्था आहे. ही अवस्था सहजासहजी प्राप्त होत नाही. बरेच लोकांना काय वैराग्याच्या गोष्टी सांगायला बऱ्या वाटतात, जसं आमच्यासारख्या. वैराग्याच्या गोष्टी सांगणं सोपं आहे, पण वैराग्य प्रत्यक्षात अनुभवणं अवघड आहे. बऱ्या म्हणतात ना, जवळवरी जवळवरी वैराग्याच्या गोष्टी, जव सुंदर वनिता दृष्टी देखील नाही. काय तुकोबारांचा शब्द आहे ना, जवळवरी तववरी, जवळवरी तववरी. हे आपण वाचा. जवळवरी बर का, शुरत्वाची मात जव परमाईचा पूत देखील नाही. माझ्यासारखं कोण आहे, माझ्यासारखं कोण आहे. अरे एखाद्या माईचा पुत्र तुझ्यापेक्षा परवा नसतो, तिथं आपलं काही चालत नाही. तुकोबाऱ्या सांगतात, जवळवरी तववरी माळा मुद्रांची भूषणे, जवळ तुकयाचे दर्शन झाले नाही. तुकोबाऱ्यांचं दर्शन होत नाही तोपर्यंत तुम्ही गप्पा मारा, कीर्तनात गप्पा, ज्ञानाच्या गप्पा, सासूच्या गप्पा, काय तुम्हाला मारायचं गोंधळ माजवा. पण एकदा तुकोबाऱ्या समोर आले की तुमच्या परमार्थाची कसोटी आहे. तुकोबाऱ्या परीक्षक आहेत, लक्षात ठेवा. म्हणून वैराग्य नुसता बोलायचं नसतं. वैराग्य सांगायला अत्यंत सोपं आहे. बोल बोलता वाटे सोपे, पण करणी करता नवे. वैराग्य सोपा रे, नवे वैराग्य सोपा रे, नवे वैराग्य सोपा रे, नवे वैराग्य
अरे नवे वैराग्य सोपा रे मग बोलता न वाटे खरे सांगायला म्हणजे मला खरं वाटत नाही बाबा. तुका म्हणे करून जावी त्याचे पाय माझी चिनी. वैराग्याशिवाय भगवंत स्वरूपाकडे जाता पण येत नाही हे देवीपेक्षाही खरं. त्यागे सो आगे. मला जर भगवान जीवेश्वरांच्या चरणावर मस्तक ठेवायचं असेल तर मी इथं वरून मस्तक ठेवू शकत नाही. मला या सिंहासनाचा या असणाऱ्या परिसीमेचा त्याग करावा लागतो. त्यावेळेलाच मला मस्तक ठेवता येतो. याचा त्याग करावा लागतो. तसं भगवान परमात्म्याच्या परमस्वरूपाला प्राप्त होण्याकरता वैराग्याची अत्यंत गरज आहे. हे जे वैराग्य आहे ते वैराग्य साधू संतांचं चरित्र ऐकलं की अंगावर शहार येतात. बिल्वमंगळांनी आपले डोळे काढले महाराज. आमच्या संत गोरोबा काकासाहेबांनी हात तोडले. मयूरध्वज नावाच्या राजानं आपलं अर्ध अंग कापून दिलं महाराज. या सुखा कारणे शरीर पर्वती पोडिले दुर्जर तोडिले मायाजान. त्रिभुवनीचे वैभव सांगून या दुर्जन झालोसी भिकारी पंढरीचा. सामान्य नाही महाराज. मयूरध्वज राजाकडे ब्राह्मणाचं रूप धारण करून भगवान स्वतः आले आणि त्यांनी सांगितलं की माझ्या पाठीमाग एक मोठा सिंह लागलाय आणि तो सिंह मला भक्षण करायला. मी त्याला म्हणालो मी ब्राह्मण आहे माझं भक्षण करू नकोस. अरे मी वैदिक ब्राह्मण आहे. मी वेद पारायण करत असतो माझं रक्षण कर. तो म्हणला नाही नाही मी माझी जात हिंसा करायची. मला अहिंसेचं तत्वज्ञान सांगू नका. मी त्याला शरण आलो. तुला काय पाहिजे ते देतो. तर त्यानं मला सांगितलंय बरं का. कोण म्हणतोय हा ब्राह्मण कुणाला? मयूरध्वज राजाला. मयूरध्वज राजाला म्हणाला की त्या ब्राह्मणाने मला सांगितलंय की त्या मयूरध्वज राजाचं अर्ध अंग कापून आण. अर्ध अंग मला दे मग मी तुला जीवदान देईन. तेव्हा काही करा माझं रक्षण करा. मयूरध्वज राजा उदार अंतःकरणाचा होता महाराज. अरे माझं जर शरीर एखाद्या सत्कर्मा करता लागत असेल ना तर जाऊ दे ना. लगेच आपल्या सेवकांना बोलावलं. पाठीमागे एक सेवक उभा राहिला, पुढे एक सेवक उभा राहिला आणि महाराज बरोबर मध्यभागी मस्तकावर करवट ठेवली आणि कापायला सुरुवात झाली. ऐका आम्हाला कीर्तनामध्ये जर एखादी पाल नाही एखादं झुरळ नुसतं दिसलं की आपल्या 5 इंचाच्या उड्या होतात वर. करवत मस्तकावर ठेवले महाराज कापायला. तरी शांत वृत्ती आहे. फक्त महाराज ते कापत असताना डाव्या डोळ्यातून टचकन पाणी आलं. ब्राह्मण मोठा चतुर आहे. त्या ब्राह्मणाने सांगितलं राजा दान द्यायचं ते द्यायचं पण रडत द्यायचं हे शास्त्रात बसत नाही. वर्ष माणसं रडत दान देतात महाराज. आता आलास तर घेऊन जा. पुढच्या वर्षी मात्र होणार नाही बरं. आता आलास तर घेऊन जा. रडक्या तोंडाच्या अशा रडक्याचं दान घेऊच नाही महाराज. ब्राह्मणाने सांगितलं अरे तुझ्या डाव्या डोळ्यातून पाणी आले रडका कुठला दान कशाला देतोस. राजाने विनम्रपणे सांगितलं मी रडतो याकरता नाही तर माझं उजवं अंग हे एका सत्कर्मामध्ये विनियोग त्याचा होतो आणि डाव्या अंगाचं आता काय होणार म्हणून डाव्या डोळ्यातनं पाणी आलं होतं.
त्याला म्हणतात हिंमत, धैर्य. असं धैर्य वैराग्यासाठी लागत असतं. बिल्वमंगल एके दिवशी अरण्यातून फिरत फिरत गावच्या सीमेवर एका एका मंदिराजवळ बसले होते. एका सज्जन महापुरुषाने त्याला पाहिलं. त्याला वाटलं कोणीतरी साधू दिसतात. त्यांना दंडवत घातला. बाबा, आज मोठं महत्भाग्य आहे, तुमच्याच एका सज्जनानं तुम्हाला दर्शन झाले. चला ना माझ्या घरी, मी तुमच्या भोजनाची सोय करेन. त्याच्या अंतःकरणातील इच्छा ऐकून बिल्वमंगल सांगितलं, ठीक आहे चला. बिल्वमंगल त्याच्या घरी आले. महाराज पाद्यपूजा केली दोघा उभयतांनी. त्या सज्जनाची पत्नी अत्यंत सुंदर स्वरूप देखणी होती. महाराज हा सज्जन, बाबा बसा, मी आपल्याकरता काही फळं वगैरे घेऊन येतो, काही लागलं तर मग मागा, असं सांगून. काय विश्वास आहे, काय विश्वास आहे सांगा ना. विश्वासाची सीमा आहे महाराज, लक्षात ठेवा. संतावर इतका विश्वास बसला ना की देव दूर नाही, लक्षात ठेवा. मला एका विचारलं की म्हणजे संतावर किती विश्वास ठेवावा, कुठं पर्याप्त. मी म्हणलं विश्वास, श्वास जाईपर्यंत विश्वास ठेवा, फळ प्राप्त होतो महाराज. विश्वास. हा बाहेर गेला आणि बिल्वमंगलने सहज असं पाहिलं. तिच्या सुंदरपणाची कल्पना डोळ्यात स्थिर झाली. मनानं कल्पना केली. ऐका, तिचं सौंदर्य पाहून मनामध्ये थोडी कल्पना निर्माण झाली, विकृती निर्माण झाली. तसं सावरले महाराज स्वतःला. अरे रे 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 रे, हे काय. तेवढ्यात ती पत्नी पुढे आली आणि म्हणाली, बाबा काय हवंय का तुम्हाला. होय बेटा, असं कर, चुलीमध्ये 2 लोखंडाच्या सळ्या चांगल्या तापव, लाल 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 गरम करून मला दे. तिला वाटलं काहीतरी योग सामग्री म्हणून मागत असेल, काहीतरी ही बिचारी भोळी अंतःकरणाची मन मोकळी असल्यामुळं तिनं लाल लाल सळ्या त्या कापडानं धरून बाबाच्या हातात दिल्या. बाबांनी तिच्या समक्ष त्या डोळ्यात खुपसल्या. डोळ्यात खुपसल्या आणि महाराजची ओरडा, तर बाप किती मोठा घात. एक तर अतिथी देव, साधू महात्मा पुण्यपुरुष आपल्या घरी येऊन असा प्रकार घडला. तिला मोठं वाईट वाटलं. तेवढ्या तिचे पती आले. तिला त्यांना अशी सगळी कहाणी सांगितली. पतीनं पायावर डोकं आदळलं. बाबा काय अपराध होता आमचा, काय चुकलं आमचं, बाबा असं का केलं तुम्ही. त्यावेळेला त्यांनी सांगितलं की तुमचा अपराध नाही, अपराध यांचा आहे. यानं मला फसवलं, यानं मला धोका दिला. परमपूज्य आदरणीय वैकुंठवासी डोंगरे शास्त्री सांगायचे, परमार्थ करते समय आंख को संभालो. जो आंख से पाप करता है वो कभी भी भक्ति कर नहीं सकता. त्यांचे वाक्य बघा डोंगरे महाराजांचे. सांगायचा अभिप्राय असा आहे, हे वैराग्य महाराज, असं वैराग्य स्थिर होण्याकरता काय करावं लागतो. कुठल्या पाठशाळेमध्ये जावं लागतं, कोणत्या संस्थेत ऍडमिशन घ्यावं लागतं. असं वैराग्य येण्याकरता कुठेही जाऊ नका. तुकोबाऱ्या म्हणतात, असं वैराग्याचं परमभाग्य मिळण्याकरता त्याला एकच पत्ता आहे, तो म्हणजे संत संग. वैराग्याचे भाग्य, वैराग्याचे
असं महत् वैराग्य येण्याकरता संत कृपा असावी लागते, लक्षात ठेवा. नाहीतर आमचं असं आहे महाराज, 85 वर्षे पूर्ण झालेला म्हातारा आणि त्याला पंतूने विचारलं, नातून नाही, पंजोबा तुम्हाला बायको करायची का? कोणाला? पंजोबाला. कोण विचारलं? पंतून विचारलं, पंजोबा मला बायको करायची का? यानं काय उत्तर द्यावं महाराज? दत्त महाराज यानं काय असं म्हणाल पाहिजे, आता मला म्हाताऱ्याला कोण देतोय? म्हणजे अजून हाय थोडंच किंचित राहिले कोण असं आहे महाराज. म्हणजे विरक्ती किंवा वैराग्य हे संत कृपेनं साधू कृपेनं प्राप्त होत असतं. तुकोबरांचा वैराग्याचे भाग्य संत संग हाची लाभ. संतांच्या आश्रयात गेल्यावरून महाराज संत बोध देतात आणि तो बोध देत असताना त्याला वैराग्य काय शिकवतात. शुकाचार्य वयाच्या 12व्या वर्षी बरं का, अंगात वस्त्र नसताना आईच्या पोटातून बाहेर आले. ते बाहेर पळत सुटले. सरोवरामध्ये स्नान करणाऱ्या सुंदर अशा प्रकारच्या स्त्रिया, त्या तरुण स्त्रियांनी शुकदेवांच्याकडे पाहिल्याबरोबर महाराज त्यांनी आपल्या दृष्टीनं त्यांना पाहिल्याबरोबर काय बोध झाला कोणाचा, जशा तशाच उभारल्या बघा, त्यांना पाहतच उभारल्या. शुकदेवांनी त्यांना काहीच उपदेश केलेला नाही, काही सांगितलेलं पण नाही, काय नाही, पण त्या तशाच उभा राहिल्या. त्यांच्या अंगावर वस्त्र नव्हतं हेही त्या विसरल्या. ऐका, शुकदेव पळ गेल्यानंतर त्यांच्या मागून व्यास महर्षी त्यांचे पिताश्री आले. पिताश्री आल्याबरोबर त्यांनी आपल्या अंगावर वस्त्र घेतलं. मला आता व्यासो नारायण म्हणाले, मी तर म्हातारा, माझा तरुण मुलगा 12
वर्षाचा इथून जात असताना तुम्हाला त्याची लाज वाटली नाही आणि माझी म्हाताऱ्याची लाज वाटली का? आणि एकच उत्तर दिलं, तुमचा जो मुलगा आहे ना त्या मुलाची ब्रह्मदृष्टी स्थिर झाली असल्यामुळं त्यांनी आम्हाला न सांगता त्यांना पाहिल्याबरोबर आम्हाला वैराग्य प्राप्त झालं. साधूच्या दर्शनात वैराग्य प्राप्त होतं. साधूंना सांगितलंच पाहिजे असं. अहो आम्ही त्या महाराजाकडे गेलो पण महाराजांचं मौनच होतं, काय फायदाच झाला नाही. लोक तक्रारच करतात ना, अरे बाबा त्यांचं मौन होतं पण त्यांचं दर्शन हे काय थोडं फळ आहे काय? हा दर्शनची प्रशस्ती पुण्यपुरुषा. पुण्यपुरुषाचं दर्शन झालं तरी सुद्धा आपल्या जन्माची अनंत जन्माची कर्म पाप सगळी जळून भस्म होतात. कारण का? संत हे दिवा दिवा दीप आहेत, लक्षात ठेवा. संत कोण आहेत? दीप आहेत महाराज. या प्रकाशापुढं जगातलं कोणतंही असणारं कर्म शिल्लक राहू शकत नाही. लोक म्हणतात आम्ही वारकरी 5 वारकरी घालणार आहे. मला एकदम म्हणलं महाराज आमच्या घरी या बरं का, 2 वारकरी घालायचे. मी म्हणलं खड्डा किती फुटाचा गेल्यास सांगा. खड्डा किती फुटाचा आहे सांग. तो म्हणलं कसं नाही महाराज जेवायला घाल. मग असं म्हण ना 2 वारकरी घालायचा म्हणलं. पण वारकऱ्यांना जेव घालणं, लोकांचा असा भ्रम आहे ते वारकरी येतात आणि आमचं अन्न खाऊन जातात. परमपूज्य मुरारी बापू आपल्या सोलापूरला प्रवचन होतं. त्या प्रवचनात त्यांनी सांगितलं, संत तुम्हारा अन्न नहीं खाते, तुम्हारा पाप खाते. पाप आपल्या अनेक जन्मांतरात केलेलं जे पाप आहे ते पाप आपल्या शिजलेल्या अन्नाच्या आश्रया येऊन राहिलं असतं आणि अन्नाच्या माध्यमातून ते आपलं पाप सेवन करतात आणि आपल्याला काय करतात? निष्पाप करतात. संत कृपेचे
संत कृपेचे हे दीप करी साधकांनी शुभा. ऐका, संतांना कृपादीप म्हटले बरं का. संत काय देतात? 2 रुपये किलो गहू देतात, 3 रुपये किलो तांदूळ देतात, 1 दांड्याचं पाकिट देतात, 1 किलो रवा देतात. हे संत देतात. अरे हे सगळं नाशमान आहे, ज्याचा नाश होत नाही असं संत देतात. आणि संत जे देतात त्याचा नाश होत नाही. ज्याचा नाश होत नाही असं संत देतात. संत काय देतात? आई वडील, आपले आई वडील आपल्याला देहदान देतात. काय देतात? आई वडील आपल्याला देहदान देतात. भगवान परमात्मा आपल्याला जीवदान देतो. जेणे हा जीव दिला. आई वडील देहदान देतात, परमात्मा जीवदान देतो, आणि संत कृपादान देतात. ते कृपादान कसं आहे? ते कृपादान कधीही संपत नाही. कृपादान केले संती कृपादान केले संती कल्पांतही जरेना असं त्यांचं दान असतं. म्हणून संत हे ज्ञानदीप, त्यांच्याजवळ भावदीप बरं का, त्यांच्याजवळ भक्तीचा दीप असतो, ज्ञानाचा दीप असतो, वैराग्याचा दीप असतो. म्हणून ते साधकांना कितीही पापी असू द्या, पंचमहापातकी, विश्वासघातकी, जासी यमादिकी गांजी येले असा जरी असला तरी सुद्धा बोका परते विषयी विरक्त संत कृपे त्वरित उद्धारते. विषयाचा विरक्त असला तरी सुद्धा संतांच्या बोधामध्ये गेल्याबरोबर त्याला विरक्तता प्राप्त होते. संतांचं वैराग्य हे जया निजलिया ते करी. झोपल्यानंतर सुद्धा त्यांचं वैराग्य जाग असतं. कधी संत झोपले तरी वैराग्य त्यांची उपासना करत असतं. लक्षात ठेवा. रामकृष्ण परमहंस हे झोपी गेले होते, गाढ झोपेत होते. ते फार मोठे वैराग्यनिष्ठ आहेत अशी महती कळली होती. कोणाला? आमच्या नरेंद्रला. म्हणजे पंतप्रधान नाही बघा, नाही तर म्हणजे मोदी येत होत. नरेंद्र म्हणजे
स्वामी विवेकानंदाचं नाव नरेंद्र आहे. त्यांना कळलं की फार मोठे वैराग्यनिष्ठ महापुरुष आहेत, आपण जावं त्यांच्या भेटीला म्हणून. ते आले, दुपारची होती, नुकतंच भोजन झालं होतं, विश्रांती घेत होते, गाढ झोपेत होते. ते वैराग्यनिष्ठ आहे. हे कशामुळे ओळखायचं? ऐका, एक म्हण आहे, पाणी पिना छान के, गुरु करना पहचान के. पाणी प्यायचं असेल तर आपण बिसलेरी पाणी पितो, स्वच्छ गाळून. तसं ज्या गुरुच्या आश्रयाने आपल्याला भवसिंधूतून पार जायचा आहे, तो गुरु सुद्धा तसा असला पाहिजे. तुकोबारांनी दृष्टांताने सांगितले बऱ्याच ठिकाणी. तुकोबारांनी हलवणी खुंट आधी करावं बळकट, हे कोणाला सांगितलं? त्या बाईचा दृष्टांत देऊन आपल्याला सांगितलं. जात्यावर दळायला बसणाऱ्या बाईचा दृष्टांत सांगितलाय. ती बाई दळायला बसल्यानंतर पहिल्यांदा आता जात, आता कोणाला माहिती आहे जात, एकावर एक पाळी असते. ती दळायला बसल्यानंतर त्याची बैठक अशी आहे, एक पाय असा उजवा पुढे असतो आणि डावा पाय मांडी घातलेला असतो. दळायला बसल्यावर होता, दोन्ही पाय पसरून दळता येत नाही आणि मांडी घालून बी दळता येत नाही. असं बॅलन्स सांभाळावं लागतो ना. आणि दळायला बसल्या अगोदर त्या जात्याला खुंटा मारावा लागतो. खुंटा, हा जो खुंटा आहे ते तुम्ही म्हणा मला कसं माहिती? आमच्याही दळायची म्हणून मला माहिती. अजून आमच्या घरात जात आहे. आता परवा गेली माझे 6 महिने झाले, 104 वर्ष होत आहेच. ते दळायचे आमचे. तर ते काय करायचे माहिती आहे का? त्या खुंट्यामध्ये अगोदर नारळाचं केसर पिंजून घ्यायचं, ओला ओला करायचं, त्या छिद्रात घालायचं जात्याच्या पायाच्या, आणि त्याच्यावर खुंटा बसवायचा, वरवंट हातात घ्या, त्यांना दण केल्याचं पुन्हा हलवायचं, दण केल्याचं हलवायचं. तो पक्का बसलाय का याची खात्री करायची, मग दळायला सुरुवात करायची. म्हणतात साधं दळणाऱ्या बाईला आपला खुंटा मजबूत करून मग दळावं लागतं. तसं या जन्म मरणाच्या आपल्याला बंधनातून सुटण्याकरता सद्गुरु सुद्धा अधिकाऱ्याकडे पाहावं लागतं. मला ज्याचा मठ मोठा, ज्याची शिष्य शाखा परिवार मोठा हो, ती महाराज ना 6 महिने जेवत होत नाही, बिन जेवता राहते. हो, रात्री झोपल्यावर काय काय कारभार करते कुणाच ठाऊक. अहो, ते महाराज एकच पाय उभारतात, दुसऱ्या पायाने डायबिटीस झाला असेल, तुटला असेल. कल्पना आहे त्या सगळ्या लक्षात ठेवा. शुद्ध भक्ती करा आणि अज्ञानाची भक्ती करू नका. अधिकार ओळखला महाराज. काय विषय झाला होता? स्वामी विवेकानंदांनी असं शोधले पाहिजे. एक जरी शोधत असला असतं तर आपल्या किरकोळ चित झाले. आता सगळे काय सांगितले? हा 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 बहुत अच्छे म्हणलं काय. स्वामी विवेकानंदांनी रामकृष्ण परमहंस गाढ झोपेत असताना असा त्यांचा हात होताना होता, त्या हातावर त्यांनी एक पैशाचं नाणं ठेवलं. तर ते नाणं घुरकून उडवून बाजूला पडलं महाराज. घुरकून उडवून म्हणजे कदाचित हात हल्ला असेल, पुन्हा ठेवलं, पुन्हा घुरकून उडवून पडलं. कधी? गाढ झोपे. वैराग्य ज्यांची उपासना करतं काय सामर्थ्य असेल सांगा. म्हणून तुकोबाराय म्हणतात, असं जे वैराग्य ज्यांची उपासना करतो अशा संतांची कृपा झाली की मग आपल्या अंतःकरणातले सगळे कर्म अकर्म पाप सगळं जळून भस्म होतं आणि आपण काय होतो? शुद्ध बनतो. आणि शुद्ध बनलं की मग आता जगतामध्ये आपल्याला प्रचिती येते. काय प्रचिती येते? वासुदेव सर्वमिती समहात्मा असुरुद्रवा. हे समतही श्री वासुदेव ऐसा प्रतीची रसाचा ओटला भाऊ भक्तांमागीरा व ज्ञानियात ओछी. सगळ्या ज्ञानामध्ये श्रेष्ठ असा कोण?
सगळीकडे वासुदेव. अहो तिकडे बापमाय विठ्ठल आहे रघुमाई, विठ्ठल आहे रघुमाई, जन विजन झाले आम्हा, जन विजन झाले आम्हा, विठ्ठल नामा प्रमाण. सगळीकडे पाहून तिकडे बाप माय अशी प्रचिती येते आणि भेद सगळा निवृत्त होतो. तुकोबा म्हणतात तो खरा वैष्णव, तो खरा भक्त असतो. तोची देवा भक्ता, भेदाभेद नाही जात तोची देव भक्त. ऐका, भगवंताचा खरा भक्त, निस्सीम भक्त, निका भक्त, वैष्णव कोण? ज्यात भेदाभेद नाही. तो जगताला शिकवून देताना काय शिकवून देतो? विष्णुमय जग, वैष्णवांचा धर्म, भेदाभेद भ्रम अमंगल असा जगताला बोध देत असतो. इथं कशाही प्रकारचा बोध नाही. स्त्री नाही, पुरुष नाही, तरुण नाही, म्हातारा नाही, बाळ नाही, काय काय नाही म्हणा. मग हे कोण आहे सगळे? जीव ब्रह्मैव परा. हे कोण आहे सगळे? जीव. जीव जेवढे आहेत ना ते सगळे ब्रह्म आहेत असा बोध देतो. त्याचा सगळा भेद मावळलेला आहे. मनुष्य भेद करत असतो, जीव जीवाचा भेद करतो. जीव जीवाचा भेद म्हणजे काय? तुम्हाला कळेल असं सांगतो. आपली मुलगी जर जावयासोबत मोटारसायकलीवर बसून आली, आईला काय वाटतं? आपली मुलगी जर पोटपोटीवर जावयासोबत बसून आली मोटारसायकलीवर, आई म्हणते कशी लक्ष्मी सारखी माझी मुलगी. आणि सुंदर समजा मुलाच्या गाडीवर बसून बघ चालते, आई काय म्हणते कशी काही दाशी. जीव जीवाचा भेद, जीव देवाचा भेद. देवापासून आपण भिन्न आहोत अशी आपली समज आहे. पण शास्त्र म्हणतं जीवो ब्रह्मैव नापरा. देवची बरे, देवची बरे. तुका म्हणे खरे तुम्ही. अरे तुम्ही जीव ना, तुम्ही देवाचा. जीव देवाचा भेद, देव देवाचा भेद. बरेच लोक देव देवाचा भेद करतात. आमचा देव आहे, तुमचा देव. त्या देवाची कधी भांडणं लागली?
त्याने कधी भांडण केले का? पण आपण देवदेवांच्या मध्ये भेद पाहतो. लक्षात ठेवा, अशा अनेक प्रकारचे भेद शास्त्रात सांगितलेले आहेत. तर अशा प्रकारे अभेद ज्यांची वृत्ती झालेली आहे असे संत म्हणजे डोक्याचे दीप असतात. ते संत करतात काय? एकदा भजन करूया. आपल्या स्वतःच्या संवादातून अनुभवातून साधूंची लक्षणं सांगतात. साधूंच्या जवळ गायन असतं. साधू नर्तन पण करतो, म्हणजे नाचत पण असतो. महात्मा नाचत नसतो असं नाही, नाचतो पण वरातीत नाचत नाही. बरं का? महात्मा नाचतो, कुठं नाचतो? देवाकडे. मीराबाई नाचायच्या पुन्हा पुढं, राजा पुढं पग घुंघरू बांध कर नाच रे, मैं तो अपने नारायण की हो गई आप ही दासी रे, पग घुंघरू बांध नाच रे, तुला नाचत होती राजमहालात देवा पुढं. आता आम्ही नाचतो, पण जास्त माणसं जमली म्हणजे आम्हाला नाचायला लय ताट येतो. कमी असले ना तेवढाच वाटून देवा पुढे नाचायचं. दुसरी गोष्ट गायन. वारकरी संप्रदायामध्ये नाचणाऱ्या आणि गायनाला प्राधान्य आहे. पण आता काय झाले, त्या गायनाची लोकांनी विकृत अवस्था करून ठेवली. कीर्तन म्हणून नोटिशन मानले लोक. कीर्तनाचं नोटिशन. कीर्तनकाराला पूरक तेवढं गायन पाहिजे, जास्त गायन नको आहे. गायनासाठी कीर्तन का कीर्तनासाठी गायन हेच काही कळलं आता अलीकडे. गायन असावं जरूर असावं, पण ते गायन करत असताना एकांतात फक्त आणि फक्त भगवान परमात्म्याचा विग्रह आपल्या समोर असावा आणि आपण सुमधुर आपल्या भावानं, श्रद्धेनं, प्रेमानं भगवंताचं गायन करावं. गावे गावे गीत शुद्ध करून या चित्त. मग काय बाबा आहे देव तरी हा सुलभ. लक्षात ठेवा, गायचं देवापुढं. आता काय गातात महाराज, काय विचारू नका. त्यांच्या गाण्याला काही अर्थच नसतो, निरर्थक गायन. जे गायन सार्थकी लागतं ते गायन करा. म्हणजे काय होईल, म्हणजे आपला उद्धार होईल. साधू संतांची शिकवण आपल्याला प्राप्त झाल्यानंतर आपल्यालाही साधू संतांच्या काही प्रसादाची प्राप्ती होईल. का प्रेमे, प्रेमानं नाचायचं आणि प्रेमानं गायचं. गात असताना त्या गायनामध्ये आपण आपलं मन विरलं पाहिजे.
आपण कोण आहोत, कुठून आलो, बरं का? आपलं नाव, आपलं आडनाव, आपलं घर दार सगळं विसरलं पाहिजे जात असताना. त्याला विरून जाय म्हणतात, विरून. आपण तसे विरून जात नाही महाराज. आणि म्हणून आपल्याला आनंद प्राप्त होत नाही गायनाचा खरा. गायनात विरणं फार महत्वाचं आहे. आमचे सूरदास महाराज गात होते. संत सूरदास महाराज एक तारी हातात आणि डाव्या हातात शिकड्या महाराज. काय गायन करायचे महाराज. आजच्या कालच्या त्या गायकांना, गुणजन लोकांना आठवावं लागतं कोणता राग म्हणायचा आहे, मग त्याचं नोटेशन, मग ते तुकोबारे म्हणतात, मी गात असताना माझी वृत्ती त्या गाण्यामध्ये विरून जात होती. वृत्ती हे निवृत्त झाली, जनन दिसे ते मी माझे हरपले, ठाई जे तिच्या अशी माझी अवस्था होती. तुका प्रेमे नाचे गाय, गाणी आत विरून जाय. संत कृपेचे हे गीत घरी साधका निष्पा. अशा प्रकारची सेवा भगवत कृपेनं श्री गुरु महाराजांच्या आशीर्वादानं वाङ्मयाचा काही या दुसऱ्या दिनाच्या उत्सवामध्ये आपण ती सेवा समाप्त करूया. सगळ्या मुली मोठ्या गोड प्रेमानं बाह्य कुठल्याही अवस्थेकडे लक्ष द्यायचं नाही. कीर्तन म्हणजे त्या कीर्तनात अनेक प्रकारची आपत्ती विपत्ती येतच असते. हे आताच नाही, पूर्वीपासून परंपरेगत चालत आलेलं आहे. ते आमच्या हरिहर महाराजला माहिती आहे. तुकाराम विजय सप्ताह होताना किती मोठ्या अडचणी यायच्या, टाळी घेऊन बाहेर पडायचे दोन जण. काय इलाज नाही. सध्या कालाय तस्मै नमः म्हणून आपण फक्त आपलं मन वळवायचा प्रयत्न करायचा, जन वळवायचा प्रयत्न करून का लोकांना किती सांगेल लोक वळणार नाही. आपलं मन वळवा. आपल्या मनालाच प्रार्थना केली आहे ना. नाही केलेले मनात काहीच कल्पना, काही कल्पना करून मनाची बसायचं नाही. बसत चिंती एक चरणावर ठोका. या पद्धतीने विश्वास भगवान त्यांच्या जन्मोत्सवानिमित्त परंपरागत चालत आलेला हा सप्ताह. या सप्ताहामध्ये अनेक महात्मे, अनेक पुण्यपुरुष या ठिकाणी येऊन गेलेले आहेत. हा ज्यांचा फोटो आहे ना, लक्ष्मण महाराज सूर्यवंशी वैकुंठवासी, गुरुवर्य अमरनाथ महाराज असं त्यांना म्हणत होते, पण त्यांचा आडनाव सूर्यवंशी असं होतं. लक्ष्मण महाराज हे वारकरी शिक्षण संस्थेमध्ये शिक्षक होते बरं का. काही दिवसांनी पर्यवेक्षक झाले. अनेक दीर्घ काळ त्यांनी या ठिकाणी सेवा केली. त्यानंतर आमच्या गोविंद महाराज केंद्रे महाराजांनी इथली सेवा केली. त्यानंतर आमचे गोपाल महाराज नांदेडकर यांनी सेवा केली. त्यानंतर आमच्या तोडमे गुरुजींनी सेवा केली. त्यानंतर तोडमे गुरुजीनंतर आमचे दत्तागुरु महाराज. काही काळामध्ये आमच्या संत सावताबाबांनी आपल्या हरिपाठाची वगैरे सेवा त्यांच्याकडे होती बरेच काळ. असेही सगळ्या संतांच्या चरणानं स्पर्श झालेलं मंदिर आहे. पण काय झालंय थोडस आता उघड बोलायची अवघडच आहे. हिंदुस्थानात राहिलं नाही म्हणलं त्यामुळे ते थोडस असं होत आहे. भगवंताला आपण आळवणी करूया. भगवंता आता तुझी देई सेवा सगळं गोवा उगवणी. आता मध्ये सहाय्य ते करावे देवा. देवाला सहाय्य करायला सांगावं आणि आपलं मनोरथ पूर्ण करायला सांगावं. सेवा भगवंताला समर्पित. एकदा मोठ्या गोडप्रेमाने माऊलींचं भजन करून, तुकोबाराचं भजन करून सेवेला समारोप करूया. ज्ञानेश्वर
काही जाणता निर्णता क्षमा करावे अन्याय पांडुरंगे माझे माय स्तुती निंदा केली रागे पाहिजे साहिली क्षमा करावे अन्याय पांडुरंगे माझे माय तुका म्हणे लाड दिला तैसे पूर्वा पोड क्षमा करावे अन्याय पांडुरंगे माझे विठ्ठल जय जय
शिवजीवे पाजूनी तुझ जन्म झाला तुझी जीवाची चंद्रभागे शांत ग्रामागे जिनार मंडळी सहभागने बाहेर सुनी विठाला विठाला अकल सेवाच्या मुळा माझ्या सकाळच्या असा कल्पनेची बाधा नको काही संतर्पणे सिद्धास अहंकाराचा बाधा नको माझ्या विष्णाचा भाग्याशी नामामृताचे कल्याण आगळे दीप्त विद्या हे देशके पाळे मांडा शास्त्रा शक्ती जीवन तुम्हारी कामया होई तुझे पाई संताचे हो Thank you.